हे सगळं असताना वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटनं जर करायची असतील, MTHL साठी आपल्याला 3 महिने थांबायला लागलं. आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी 8 महिने थांबायला लागलं तयार असून. उरण लाईनसाठी देखील 6-7 महिने थांबायला लागलेलं आहे. पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे 4 महिने तयार होऊन तसंच्या तसं पडलेलं आहे, लोकांसाठी अजून उघडलेलं नाही. हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? MMRD मधून 5 की 6 लोक चाललेले आहेत. महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत. MSRDC मधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत. मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत. मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत. तिथे काय करणार आहेत मला माहित नाही. त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत. एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चाललेत. मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात? मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे. 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचा एक पब्लिसिस्ट चाललेला आहे. बरं 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅवॉसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत? आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता घटनाबाह्य आहेत, पण ते त्यांच्याबरोबर 1-2 ACS घेऊन जाऊ शकतात. ज्या खात्याशी MOU आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात. एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं. सही करायला किती लोक पाहिजेत? जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायचा असेल, काही खेळ खेळायचा असेल तिथे, तर 50 लोक गरजेचे आहेत. पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं, कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं. केंद्र सरकारचा पण काही अंकुश राहिलाय की नाही मला माहिती नाही, पण खरं तर MEAने विचारलं पाहिजे. आणि मी आज MEAला सवाल करतोय की 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं. पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी. बिझनेसमॅन कोण आहेत का? तर नाही आहेत. सगळेचे सगळे PA आहेत, OSD आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत. कशासाठी? हा एक मूळ प्रश्न राहतो. ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो.